तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि पहिलवाना गुड मॉर्निंग. आणि आजचं तुम्हाला ब्लॉग समजलं असेल टायटल आणि थंबनेलवरून की काय होणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे संध्या व्हॅलीमध्ये. आम्ही मीन्स मी आणि माझा मित्र आम्ही दोघंच चाललो आहे. सध्या तरी कोणाला ॲड नाही केलं आहे, कारण की माहिती ना सर्वांचे कसे हे असतात, नखरे असतात, त्याच्यामुळे मी कोणाला ॲड नाही केलं आहे. आणि आता सध्या तरी वाजले किती वाजले, 3:40 झालेत बघू शकता. आणि मी आता वडाळ्यावरून निघालो आहे. आणि राहुल आहे जो मला पनवेलला ॲड करणार आहे. तर लेट्स सी, बघूया पुढे काय काय होतं. आणि आम्ही जाताना इमॅजिकाच्या रस्त्याने जाणार आहे संध्या व्हॅलीमध्ये. म्हणजे आम्हाला तामिनी घाट वगैरे सर्व करायला भेटेल, पाली पण भेटेल होप सो. आणि पुढे बघूया काय काय होतं आहे ते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. आणि ही सध्या तरी माझी बाईक आहे. मी आता इथे उभा राहून ब्लॉग स्टार्ट करायला थांबलोय. लेट्स सी पनवेलला जायपर्यंत किती वाजतात, किती आता 3:40 झालेत. होपसो लवकरच पनवेलला पोचू, कारण की आम्हाला तामिनी घाटात पण लवकर पोचायचं आहे. सकाळचे अर्लीचे चांगले व्ह्यूज घ्यायचे आहेत. सो होपसो काय पॉसिबल होतं काय नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दिसेलच. आणि हो, जर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. तर इथून आता तर निघूया. मी तुमच्या जागी हे घातलेत, मला नाव माहिती आहे स्लिप फ्री आहेत की काय कशी आहेत ते. बघूया आता पुढे. चला आता निघूया इथून, कारण की पनवेलला पोचायला पण लेट होईल. तर बघूया तुम्हाला काय काय बघायला भेटतंय ते आणि काय काय नाही. कारण की आता सध्या तरी काळोख आहे तो, सो मी कॅमेरा ठेवणार आहे. डायरेक्ट हा ब्लॉग राहुलच्या इथंच कंटिन्यू करू, त्याला तिथून पिकअप करू तिथून, कारण की कॅमेरा त्याला तोच पकडणार आहे. नाही तर बघू मी कॅमेरा ह्याच्यावर लावतो. अरे यार, गाड्या किती जात आहेत यार. तर मी कॅमेरा हेल्मेटला लावेन. आणि हो, मी दुसरा कॅमेरा पण घेतला Insta360. सो त्याचे पण शॉर्ट्स तुम्ही एन्जॉय करा, त्याची पण क्लिअरिटी बघू काय ते. मी अजूनपर्यंत तो एकदाही वापरलेला नाही. तर बघूया. मी बॅग तिथे तशी लावलेली आणि बघा पॉवर बँक आणि माझा फोन. तर पुढे बघूया काय होतं ते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आणि प्लीज ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या पण कमेंट्स असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, मी नक्की वाचेन. आणि तुम्ही मला जर तुम्हाला लाईव्ह अपडेट बघायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. माझा इंस्टाग्राम ID इथे येईलच. सो लेट्स सी. बघूया आता डायरेक्ट पनवेलवरून राहुलच्या इथून कंटिन्यू करा. तर गाईज आता आम्ही पाली सोडून झाला तर टाईम हा इथे राहुल आहे. आणि आम्ही इथे सध्या फोटो काढायला थांबलेलो. खूप सारे फोटो असे चांगले चांगले निघालेत आणि व्हिडिओज पण चांगले आहेत. आता आम्ही चाललो तामिनी घाटाच्या साईडला. अजूनपर्यंत तासभर तरी लागेल बहुतेक, कारण की आता आम्ही आता खूप शूट करत आलो, फोटो काढत आलो, टाईमपास करत आलो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. तर लेट्स सी, बघूया अजून जायला किती वेळ लागते ते. तर तो बघा, तो तिथे फोटो काढतो अजूनपर्यंत. आणि हा व्ह्यू ह्या साईडला आहे ना, हे अख्खे धुकं आहेत हे दिसते. और ये अपनी बेबी, भाई क्या लग रही है. गाईस समोर बघा, फुलते धुक्याने भरले ते डोंगर. आणि आम्ही इथे येऊन थांबलो आता. हा राहुल आहे आणि हा व्ह्यू.
फायनली आम्ही तामिनी घाटात आलोय आणि हे बघू शकता धुकं. हा इथं वॉटरफॉल आहे आणि इथं समोरचं. 1 hour later. तर गाईज आत्ताच आम्ही पोचलो. जाम दम लागले हो. आणि हे बघा सावळा घाट. तर तरी पण आम्ही निघालो कधी होतो 3:30ला. तर 9:30-10 झाले यार. येताना एवढा थांबलोय ना, एवढा जागेवर थांबलोय भाई. एक एक फोटो व्हिडिओ एवढी भारी आली आहे ना की तुम्हाला सांगू नाही शकत मी. आणि वरून आता बेस कॅम्पला आलो सावळा घाटच्या त्या जय मल्हार हॉटेलच्या इथून लेफ्टला. तर तिथून प्रत्येकी आहे ना 50 रुपीज हे घेतात, एंट्री फी घेतात. सो मेक शुअर याल तर. आणि बघा ह्याने तर चांगला रस्ता केला ॲक्च्युली इथून येण्या जाण्यासाठी. बट तरी पण पावसाळ्यातले स्लिपरी आहे. घ्यायला किती गरम. हा आणि हो तर बघू इथून 5:30 वाजेपर्यंत 5:30 बोलतोय 12:30 1 वाजेपर्यंत निघू. आणि आता हे जे मी शूट करतो ना ते माझ्या नवीन कॅमेराने करतोय. सो मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की हा कॅमेरा कसा आहे ते. हा Insta360 ONE RS आहे. भाई साहब काही क्लायमेट झालं यार. हे बघ समोर पूर्ण फॉग. म्हणजे लिटरली आहे ना माळशेज घाटामध्ये ना समोरची गाडी दिसत, गाडी सोडा समोर रस्त्यावर प्राणी बसलेले ना ते दिसत नव्हते. हा दमलो. पाहायचं ना असा चितडा झाला चितडा भाई. सीन तर बोलाय नको, एक नंबर सीन होते. सो आता बघूया पुढे काय काय होते ते. राहुल पुढे गेला, वाट बघतोय माझी आणि मी चाललो. व्ह्यू बघा सगळीकडे धुकंच आहेत. हा हाफ एन आवरचा ट्रेक आहे बोलला. अरे बोलता बोलता लगेच निघून जाईल. किती किलोमीटर असेल? 1-2 किलोमीटर असेल बहुतेक. चालतोय तर खरे सगळीकडे फॉग झाला अजून. भाई आम्ही निघालेलो कधी आणि पोचतोय कधी. आता 9 वाजत आलेत. हा सर ट्रेनला आहे तशीच जायची अजून काय. भाई आम्ही निघालेलो कधी आणि पोचतोय कधी. आता सध्या 9 वाजत आले ना. 9:30 झाले तर आम्ही निघालोय कधी. मी तर 3:30ला निघालोय. भाई धोका हटायला पाहिजे तिथे गेल्यावर. काय झालं हा तो नवीन कॅमेरा. याची क्लिअरिटी आहे ना, क्लिअरिटी लय बाप आहे. पण थोडं स्क्रीन टाइम डिले. तर काय हा इथे समोर दिसतो तो रिंग वॉटरफॉल आहे. ते 2 आहेत ना त्यांच्यामध्ये तो देवकुंड आहे आणि ह्या साईडला इथे घाट आहे. ॲक्च्युली फॉग जास्त आहे त्याच्यामुळे जात नाही आम्ही. इथं उभं राहिलो पण खाली दरी आणि इथे
करायचा वेळ आला. मंतर नाही देते, मंतर नाही देते, बट करायला लागते आता. हा बघा इथे समोर दिसतं आता, विजिबल झालं आहे क्लिअर. हा इथे रिंग वॉटरफॉल आहे. त्या दोन ह्याच्यामध्ये आहे ना, तो तिथे देवकुंड आहे आणि ह्या साईडला इथे डॅम होता, तो आता हे झालं आहे. भाई हा व्ह्यू आहे. ॲक्च्युली घाट तिथे आहे, आम्ही गेलो नाही कारण की धुकं जास्त होते आणि रस्ता पण लय स्लिपरी झाला त्याच्यामुळे. भाई आम्ही इथेच फोटो आणि व्हिडिओ काढलेत.